वसमत नगर परिषदेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते। सकाळपासून सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडते। 17 वार्डासाठी ही मतदान होत आहे आणि याच निवडणुकीमध्ये जे आहेत ते या ठिकाणी भाजप सोबळावरती आहे, तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत। तर दुसरीकडे या तिन्ही सत्ताधारी पक्षामध्ये जे आहेत ते महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधलेली आहे। खरं तर या ठिकाणी वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे हेही या निवडणुकीच्या मैदानामध्ये सुरुवातीपासून आहेत। आज प्रत्यक्षात निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। मतदानाला हो झाली ना। काय परिस्थिती आहे एकूणच? आम्ही खेड्यातले माणसं आहेत, आम्हाला शहरातलं काय कळलं? वसमतमधलं मतदान आता इथल्या लोकांना माहीत सगळं। आपण रमेश भाऊ शहरातल्या लोकांना विचारा, ज्याचं मतदान आहे त्याला विचारा, आमचं ग्रामीणमध्ये मतदान आहे। नाही, मात्र शहरामध्ये कुठंतरी चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांनी प्रचार केलेला आहे, तर दुसरीकडे भाजपचे 4 मंत्री येऊन गेले प्रचारासाठी। वसमतच्या मतदार हे सुजाण नागरिक आहेत, त्यांना विकासाच्या सोबत राहायचे, त्यामुळं त्यांनी त्यांची दिशा ठरवलेली आहे। निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना युतीचे सगळे उमेदवार विजयी होतील। अध्यक्षाचा उमेदवारसुद्धा खूप जास्त मताने निवडून। खरं तर भैया, एकूण 3 नगर परिषदेची हिंगोली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया यापूर्वी 2 डिसेंबरला कळमनुरी आणि हिंगोली पार पडली। आज उद्या कळमनुरी, हिंगोली आणि वसमत याचा निकाल आहे। निकालामध्ये काय धाकधूक आहे? निवडणुकीमध्ये जनतेनं ठरवलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील। आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। नवीन मतदार आहेत, वयोवृद्ध मतदार आहेत। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आपण काय आवाहन करणार? लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे। या संदर्भामध्ये प्रत्येक वार्डात जाऊन, प्रत्येक गल्लीत जाऊन, प्रत्येक घरोघरी आम्हाला सांगितलं आहे की आपण लोकशाहीच्या या उत्सवामध्ये निश्चित आपण सहभाग घेतला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे। आता उद्या 20 तारीख आहे, उद्या 21 तारीख आहे। आज 20 तारखेचा आणि 2 डिसेंबरचा निकाल उद्या आहे। काय 2 डिसेंबरचा आणि 20 डिसेंबरचा निकाल उद्या आहे। 2 डिसेंबरचा असो का 20 डिसेंबरचा असो, 21 तारीख हमारी आहे। खरं तर निकाल कुठलाही असो, 2 डिसेंबरचा असो की 20 डिसेंबरचा असो, 21 तारीख हमारीही आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।